चेन्नईतील एका तरुणीने तिच्या प्रियकराचा बदला घेण्यासाठी मोठी शक्कल लढवली। तरुणीच्या या कारनाम्यामुळे एका राज्यातील नाही तर तब्बल 12 राज्यातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सुद्धा कामाला लागले। या तरुणीने तरुणाच्या नावाच्या बऱ्याच ईमेल आयडी तयार केल्या। या आयडी वरून या तरुणीने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम सह 12 राज्यात 21 पेक्षा जास्त वेळा बॉम्बच्या खोट्या धमक्या दिल्या। तर झालं असं की चेन्नईतील रेने जोसिल्डा ही रोबोटिक्स मध्ये प्रशिक्षित असलेली आणि बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी तिचा सहकारी दिविश प्रभाकर याच्यावरती प्रेम करत होती। मात्र फेब्रुवारी 2025 मध्ये त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर रेनेने बदला घेण्याचा निर्णय घेतला। तिने दिविशच्या नावाने अनेक फेक ईमेल आयडी तयार करून देशभरात दिल्ली, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, पंजाबसह 12 राज्यांमध्ये तब्बल 21 वेळा बॉम्बस्फोटच्या बनावट धमक्या दिल्या। इतकंच नव्हे, अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम पासून ते मेडिकल कॉलेज पर्यंत आणि अगदी एअर इंडियाचं विमान कोसळल्याचा बनावट दावा करत देशभरातील पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली। रेनेने डार्क वेब, व्हर्च्युअल आयडीचा वापर करून स्वतःचा ठाव ठिकाणा लपवण्याचा प्रयत्न केला, पण अखेर तिच्या या तांत्रिक कृतींना चेन्नई पोलिसांनी उधळून लावत तिला अटक केली।